अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत बेलपुरा परिसरात राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळालेत। युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराकरिता आमदार रवी राणा यांची जाहीर सभा मोठ्या उत्साहात पार पडली आहे। ढोल ताशांच्या गजरात झालेल्या या सभेत रवी राणा यांनी थेट विकासाचं आव्हान मतदारांना दिलं आहे। अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत बेलपुरा परिसरात राजकीय वातावरण चांगलेच पाहायला मिळते। युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार रवी राणा यांची जाहीर सभा मोठ्या उत्साहात पार पडली। ढोल ताशांच्या गजरात झालेल्या या सभेत रवी राणा यांनी थेट विकासाचं आवाहन मतदारांना दिलं। अमरावती महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 12 स्वामी विवेकानंद बेलपुरा येथून युवा स्वाभिमान पक्षाचे 4 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। अनुसूचित जाती प्रवर्गातून अ वर्गातून संजय माहुलकर, ब वर्गातून ॲडव्होकेट प्रीती रेवणे बनारसे आणि क वर्गातून अर्चना गणेश ताल्हण तर ड वर्गातून निखिल आकोटकर निवडणूक लढवत आहेत। या उमेदवारांच्या प्रचारासाठी बेलपुरा येथील हनुमान मंदिर परिसरात आमदार रवी राणा यांची जाहीर सभा मोठ्या उत्साहात पार पडली। ढोल ताशांच्या गजरात रवी भाऊ यांचे भव्य स्वागत करण्यात आले। संपूर्ण परिसर पाना आया रे पाना या घोषणांनी दुमदुमून गेलं। सभेत बोलताना आमदार रवी राणा यांनी मतदारांना थेट आवाहन करत सांगितले की पाना या निवडणूक चिन्हासमोरील बटन दाबून अमरावती शहराचा विकास घडवून आणा। अमरावती महानगरपालिकेच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकारकडून निधी आणून देण्याची ग्वाही रवी राणा यांनी यावेळी केली। देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून महानगरपालिकेसाठी भरीव निधी मिळवून देण्याचा वादाही त्यांनी केला। सभेदरम्यान त्यांनी विरोधकांवरही टीका करत लोकसभा निवडणुकीचा संदर्भ देत गाडगेनगर मधील कटप्पा या उल्लेखाने उपस्थितांचे लक्ष वेधले। घड्याळाच्या चिन्हावर टीका करत घडीचे काटे उलटे फिरवा आणि पाण्याला बहुमत द्या असे आवाहन त्यांनी केले। तसेच महानगरपालिका निवडणूक निकालांच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा दिवाळी साजरी करण्याची घोषणा करत दिवाळीचा किराणा आणि बहिणींना साडी देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले। पण आता माझा कार्यकर्ता हा नगरसेवक झाला पाहिजे याच्यासाठी मी तुम्हाला आशीर्वाद मागायला आलो। आणि त्या ठिकाणी जर महानगरपालिकेमध्ये हे 4ही नगरसेवक जर गेले तर मी तुम्हाला विश्वास देतो त्या महानगरपालिकेमध्ये आपलं सुद्धा एक कॅबिन राहील। त्या कॅबिनमध्ये गरिबांसाठी खुर्च्या राहील, हक्काची राहील। आपल्या कामासाठी आपण तिथे जाऊन कोणतंही काम करू शकतो। आता कोणतं काम निघालं शहरात गंगासाहेबची निवासवर रवी राणाकडे आपण येतो, मला तिथे जावं लागते। जर त्या ठिकाणी नगरसेवक आपले असले तर तुम्हाला स्वतः हक्काने ते जाता येईल आणि यांच्याकडून काम करून घेता येईल। या पद्धतीचे उमेदवार या ठिकाणी होते। या ठिकाणी आमचे आदरणीय युवा स्वाभिमान पार्टीचे ज्येष्ठ किशोरजी पिवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। या ठिकाणी किशोर सांगितलं की यांच्या माध्यमातून सगळे काम होईल। संजय भाऊ इंगासकरांनी सांगितलं, संगम मुक्तांनी सांगितलं। या ठिकाणी उपस्थित आमचे अरुण साहेब उपस्थित आहेत, आमचे माता समाजाचे नेते युवा स्वाभिमान पार्टीचे ज्येष्ठ गणेशजी गायकवाड उपस्थित आहे, सागर लोखंडे उपस्थित आहे, या ठिकाणी अण्णा कुंभलकर आहे। सगळ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। पण मी तुम्हाला एवढं सांगणार आहे की या ठिकाणी आज अनेकांना तुम्ही महानगरपालिकेने संधी दिली, एकदा युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांना संधी द्या, एवढी मी आपल्याला या ठिकाणी मनापासून या ठिकाणी विनंती करतो। बेलपुरा परिसरात झालेल्या या जाहीर सभेमुळे युवा स्वाभिमान पक्षाच्या प्रचाराला चांगलाच वेग मिळाला आहे। आता मतदार पाना चिन्हाला कितपत पसंती देतात हे येणाऱ्या निकालातून स्पष्ट होणार आहे।